नुकतीच 30 एप्रिल रोजी MMRDAमध्ये बैठक झाली होती. डॉक्टर संजय मुखर्जी यांना लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी फॉलोअप ठेवलेला, युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी फॉलोअप ठेवला होता की मेट्रो हा एक महत्त्वाचा विषय होता. त्याआधी रेल्वे ओव्हरब्रिज होते, रस्त्याला जोडणारे हायवेपासून रोड होते, परंतु अनेक वर्ष आधीपासून मेट्रो आपल्या शहरात यावी अशी इच्छा आपली होती आणि त्या अनुषंगाने त्याचे प्रयत्न आपण करत होते. जायका ही जनपदची जी कंपनी आहे ती सर्वप्रथम वसईमध्ये आपल्या महापालिकेमध्ये आली होती, पण फिजिबली होत नव्हता त्यावेळी मेट्रो. त्यामुळे रिंग रोड आणि मेट्रो असं समांतर आपल्याला करायचं होतं. परंतु आता आपण जो रेल्वेचा ओव्हरब्रिज नायगावरनं होतो चौपदरीकरण आणि त्याच्यावरनं मेट्रो देखील असं एकत्रित पूल आणि तो पूल चालू होऊन मेट्रो भाईंदरमधनं जी शिरणार आतमध्ये ती वसई नायगाव पूर्वेवरनं येणार, सोपाऱ्याला ती परत पश्चिमेला येणार आणि जो महापालिकेच्या बाजूने जो रोड आहे माडाबांधला येतो त्या रोडवरनं 30 मीटरच्या रोडवरनं ती पुढे HDLच्या इकडे रुस्तमजीच्या इकडून मागे चिखलडोंगरी रोड आणि नारंगी बंदर या ठिकाणी त्याची एक अजून शेवटचं स्टेशन होणार आहे. अशी लांबी जवळपास 17,724.99 कोटी रुपयाचा हा प्रस्ताव आहे आणि ही मेट्रो लवकरात लवकर धावणार आहे. आम्ही डॉक्टर संजय मुखर्जी आपले कमिशनर MMRDA यांची बैठक भेटलेलो आणि त्याच्यात पाठपुरावा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा होता आहे. त्यांनी ते राज्य सरकारकडे मंजुरीसाठी हा प्रकल्प पाठवलेला आहे. बऱ्याचशा ज्या अडचणी आहेत त्याच्यावर मात झालेली आहे. काही ठिकाणून जमिनीच्या खालून जाते तर काही ठिकाणी जमिनीच्या वरतून अशा प्रकारे ही मेट्रो आपली होणार आहे आणि लवकरात लवकर त्याला मूर्त स्वरूप मिळणार आहे. त्याच्यानंतरची जी असेल ती रिंग रोडमध्ये असणार आहे, परंतु ही लवकरात लवकर करण्यासाठी हे आता मंजुरीसाठी गेलेलं आहे शासनाकडे आणि लवकरात लवकर आर्थिक मंजुरी झाल्यानंतर लवकरात लवकर हे चालू करण्यासाठी आमचा पाठपुरावा आहे. त्या दिवशी बैठकीनंतर आम्ही त्यांना विनंती केलेली मुखर्जी साहेबांना की बाबा हा विषय तातडीने घ्यावा. त्या दिवशी त्यांनी आम्हाला प्रेझेंटेशन देखील दाखवलेलं आणि फॉलोअप केला आणि त्यांनी नुकतंच हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलेला आहे आणि लवकरात लवकर मेट्रो चालू होईल आपल्याकडे अशी आशा बाळगतो.